फ्रेंड्स नमस्कार. आता कॉक्रोच जनता पार्टी ऑफ इंडिया थोडक्यात मागं पडली आणि परत एकदा इंस्टाग्राम ह्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती दोन पार्ट्या मात्र उदयास आली. त्या दोन पार्टी कोणत्या आहे, काय आहे, त्यांची स्टोरी काय, थोडक्यात तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. तत्पूर्वी थोडक्यात सांगू शकतो की आपल्या राज्याचे देवेंद्र आणि वरील नरेंद्र आणि त्यांच्या मध्यभागी असलेले ते म्हणजे गडकरी यांचं काय वाजणार, हा वाजणार, असं वाजणार, तसं असं वाजणार, हे वाजणार, काय हे याला काय म्हणते. रविराज साबळे यांनी ह्या खुळखुळ्यापासून बरंच काही परिचित करून दिलेलं आहे. तर देवेंद्र, नरेंद्र आणि गडकरी यांचा मात्र खुळखुळा नक्कीच वाजणार. का वाजणार, कसा वाजणार ते थोडक्यात तुम्हाला सांगू शकतो आणि लवकरच अगदी काही दिवसामध्येच वाजणार. ज्याप्रमाणे धर्मेंद्र प्रधानचा खुळखुळा वाजला, हालाकी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झालेला आहे, यांचं तसं काही होणार नाही बहुतेक, परंतु तसं होणार. आता आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी स्वतःहूनच सांगितलेलं आहे, त्यांच्या पार्टीमधील त्यांचे जेवढे काही मंत्री, संत्री, आमदार, खासदार, जेवढे पण काही अधिकारी, पदाधिकारी यांना सांगितलं आहे की जर कधी तुम्ही एक्स हँडलवरती, जे काही ओल्डमध्ये आपण त्याला ट्विटर म्हणत होतो, ट्विटरवरती तुम्ही मेसेज करत असाल, काही पोस्ट पब्लिश करत असाल, तर मात्र त्या सोडून आता तुम्ही इंस्टाग्रामकडे या. कारण की इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवरती युवांचं सर्वाधिक जास्त संघटन आहे. अर्थात लवकरात लवकर मेसेज युवांपर्यंत द्यायचा म्हटलं तर मग आपल्याला गोदी मीडियाची कोणतीही गरज आता इथे पडणार नाही. आपण स्वतःच्या माध्यमातून इंस्टाग्रामवरती आपला मेसेज देऊ शकतो. जसं की आपण सर्वांनी बघितलं असाल, तुम्ही देखील बघितलं असाल, जर कधी तुम्ही इंस्टाग्राम हा प्लॅटफॉर्म यूज करत असाल, हालाकी जास्त वयोवृद्ध लोक 40-45चे लोक फेसबुक यूज करत असतात, वापर करत असतात, परंतु इंस्टाग्रामचा वापर खूप कमी प्रमाणात ते करतात. परंतु जे 18 ते 22 ते 25 ते 30 वयोगटातले जेवढे पण काही विद्यार्थी आहे किंवा युवा आहे, ते इंस्टाग्राम सर्वाधिक जास्त यूज करतात, त्याचा वापर करतात. तर हालाकी मागील काही दिवसापूर्वी नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांचं आंदोलन जंतर मंतर येथे चालू होतं, कॉक्रोच जनता पार्टीचं. त्याच्यानंतर त्यांनी मध्यरात्री ठीक 12 वाजता एक व्हिडिओ पब्लिश केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी असलं काही केलं होतं, नमस्कार नाही फ्रेंड्स नमस्कार, असलं काही केलं होतं. तर तो व्हिडिओ तब्बल 330 मिलियन प्लस गेला. अर्थात 30 कोटीपेक्षा पण जास्तीचं व्ह्युअरशिप त्या व्हिडिओला भेटली. आपल्या भारतामध्ये एकूण जनसंख्या किती, 140 कोटी, आणि नरेंद्र मोदी यांच्या एका व्हिडिओला मात्र 30 कोटीहून अधिक व्ह्युअरशिप तिथे प्राप्त झाले. म्हणजे त्यांनी सरळ टार्गेट केलं आपल्या भारतातल्या सर्वात मोठ्या खेळाडूला, विराट कोहली यांना टार्गेट इथे केलेलं आहे नरेंद्रजी मोदी यांनी इंस्टाग्रामवरती. कारण की अवघ्या 24 घंट्यामध्ये तो व्हिडिओ 330 मिलियन प्लस गेला, अर्थात 30 कोटी प्लस गेला. म्हणून नरेंद्र मोदी यांनी एक नवीनच सुरुवात केली आहे, ब्लॉगिंग कॅटेगरी म्हणू शकता किंवा रील क्रिएटर म्हणून ते आता त्यांनी सुरुवात केलेली आहे. दररोज त्यांचा एक नवीन व्हिडिओ इथे येऊ लागला आहे. पहिल्या दिवशी थोडक्यात कॅमेरा अँगल असला होता, फ्रेंड्स नमस्कार. दुसऱ्या दिवशी थोडक्यात मग बॅकग्राऊंड वगैरे व्यवस्थित होतं, फ्रेंड्स नमस्कार. आणि तिसऱ्या दिवशी थेट आउटडोर म्हणजे स्टुडिओ बाहेर किंवा डायरेक्ट आउटडोर म्हणजे सर्व काही ओपन ग्राउंडवरती फ्रेंड्स नमस्कार अशा पद्धतीने. आणि त्यांनी सर्व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, त्यांच्या BJP जेवढ्यातील संघटनामधील सर्वांना एक मेसेज दिलेला आहे की सर्वांनी इंस्टाग्रामवरती ॲक्टिव्ह व्हा आणि माझ्या पद्धतीने सर्वांनी व्हिडिओ क्रिएट करा. आता मुद्दा येतो तो म्हणजे इंस्टाग्रामवरती नवीन 2 पार्टी कोणत्या सुरुवात झालेल्या आहे, त्याच्या संदर्भात काय अपडेट आहे. खरं तर 2 पार्टी सुरुवात झालेल्या आहे. एक पार्टी म्हणजे रिझर्वेशन हटाव पार्टी, एक जी पार्टी ती म्हणजे रिझर्वेशन हटाव जनता पार्टी, आणि दुसरी जी पार्टी ती म्हणजे E20 इथेनॉल हटाव जनता पार्टी. आता याचा फटका थेट नितीन गडकरी यांना बसणार आहे. खरं तर इथेनॉलमुळे जे काय होऊ लागलं मित्रांनो, जे आपण 2023च्या अगोदरच्या, एप्रिल 2023च्या अगोदरच्या गाड्या आहे, मग त्या होंडा असेल, हिरो असेल, इतर विविध कंपन्यांच्या त्या गाड्यांमध्ये एक प्रॉब्लेम होऊ लागला. हालाकी मायलेजमध्ये जास्तीचा काय डिफरन्स, फरक इथे दिसून येऊ लागला, परंतु एक फरक नक्कीच येऊ लागला. जर कधी तुमची गाडी पहिल्यांदा पहिल्या गेअरवरती चांगला फास्ट रेस दिल्यावरती इथली उठत होती किंवा घोड्यासारखी ती पळत होती किंवा पिकअप देत होती, मात्र तिचा पिकअप आता खूप जास्त लोएस्ट चालला आहे, एकदम लो चालला आहे. ती गाडी म्हणजे एकदम हळू उठू लागली आणि हालाकी ती गाडी बार बंद पडू लागली. जेवढ्या पण काही एप्रिल 2023च्या अगोदरच्या गाड्या त्या बार तिथे बंद पडतात, झटके खाऊ लागलाय.
काहीचे गिअरबॉक्स कामावर येऊ लागले, काहींचे जे हेड वॉल्स असतात ते खराब होऊ लागले, तर विविध प्रॉब्लेम्स जे काही टेक्निकल प्रॉब्लेम असतात गाड्यांच्या इंजनमधले ते तिथे होऊ लागले. हालांकी एप्रिल 2023च्या नंतरच्या गाड्या A20 सपोर्टेड गाड्या आहे, ज्या इथेनॉल 20% देखील सपोर्ट करतात किंवा याच्यापेक्षा जास्तीचं जर कधी इथेनॉल त्याच्यात टाकलं तरी देखील त्याला सपोर्टिंग करताय. परंतु एक मात्र फरक स्पष्ट आहे की या इथेनॉल पेट्रोलमुळे काय होऊ लागलं की ॲव्हरेज मायलेज तर काही प्रमाणात काहीतरी कमी करता याचे दिसून येऊ लागले. बऱ्याच लोकांचे व्हिडिओज आहेत जे तुम्ही इंस्टाग्रामवरती डेली बघत असाल, परंतु मेन प्रॉब्लेम हाच होऊ लागला की गाड्या झटके मारू लागल्या. मग त्या गाड्या कोणत्या असो, लेटेस्ट मॉडेल असो की ओल्डेस्ट मॉडेल असो, खास करून 2023च्या अगोदरच्या. म्हणून एका पार्टीचा फटका जे नितीन गडकरी साहेब यांना नक्कीच ते होणार आहे, A20 हटाव जनता पार्टी, आणि दुसरा म्हणजे रिझर्वेशन ऑफ इंडिया जे काय आहे ते रिझर्वेशन हटाव जनता पार्टी. हालांकी यांनी नुसती सुरुवातच या पार्ट्यांनी केली नाही, बल्कि त्यांना जास्तीत जास्त फॉलोअर्स, ज्या पद्धतीने कॉक्रोच जनता पार्टीचे फॉलोअर वाढत होते त्याच पद्धतीने यांना देखील चांगलीची उंचांकाची वाढ फॉलोअरशिपमध्ये यांचे देखील होऊ लागले. रिझर्वेशन हटाव पार्टीमध्ये मी कालच बघितलं तर सुमारे 1.5 मिलियन अर्थात जे आहे की 15 लाख लोक त्याला जोडण्यात आले. रिझर्वेशन हटाव ही जी पार्टी त्या नावाने सुरू केली आहे. त्याचबरोबर इथेनॉल हटाव या पार्टीचे मी की फॉलोअर चेक केले नाही, परंतु आता लेटेस्टमध्ये मी ABP माझा TV9 ह्या मोठमोठ्या न्यूज चॅनलचा न्यूज बघितला. म्हणूनच मित्रांनो मी व्हिडिओच्या सुरुवातीला हे कारस्थान सांगितलं की लवकरच यांचा देखील बावनकुळेंसारखा खुळखुळा वाजणार. नक्कीच मित्रांनो हेच रिॲलिटी. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करू शकता, आणि पुढे असलं इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करू शकता. खूप खूप धन्यवाद.